नमस्कार. आज आपण एका अशा प्रवासाची गोष्ट करणार आहोत जो शेवटच्या काही क्षणांमध्ये एका भयंकर शोकांतिकेत बदलला. ही कहाणी आहे बारामती विमान अपघाताची. कधी विचार केलाय की जर एखाद्याला प्रवासाला निघण्याआधीच कळलं की हा आपला शेवटचा प्रवास आहे, तर तो व्यक्ती विमानात बसेल का? हा एक असा प्रश्न आहे जो या संपूर्ण घटनेच्या मुळाशी आहे. चला तर मग या अपघाताची संपूर्ण कहाणी जाणून घेऊया. तर गोष्ट आहे 28 जानेवारी 2026च्या सकाळची. एक अगदी सामान्य वाटणारं उड्डाण जे काही वेळातच एका राष्ट्रीय दुःखद घटनेत रूपांतरित झालं. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान होतं ते. मुंबईहून निघालेलं. प्रवास तसा अगदी छोटा, फक्त 45 मिनिटांचा. काहीच अडचण नव्हती, कोणतीही धोक्याची सूचना नव्हती. सगळं काही अगदी नॉर्मल होतं. आणि तरीही धावपट्टीपासून अवघ्या काही मीटर अंतरावर विमान कोसळलं आणि सगळं संपलं. आणि मग साहजिकच काही प्रश्न उभे राहतात. म्हणजे शेवटच्या काही सेकंदांमध्ये कॉकपिटमध्ये असं नेमकं काय घडलं? कोणती एक मोठी चूक झाली की एक अगदी साधं रुटीन उड्डाण इतक्या भयानक अपघातात बदललं? या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आपल्याला थोडं मागे जावं लागेल, थेट अपघाताच्या आदल्या रात्री, जिथून या शेवटच्या प्रवासाची सुरुवात झाली. खरं तर आधीचा प्लॅन होता रस्त्याने जाण्याचा. गाड्या तयार होत्या, सामानसुद्धा भरलेलं होतं. पण झालं असं की मंत्रिमंडळाची बैठक खूपच लांबली आणि मग वेळ वाचवण्यासाठी अगदी शेवटच्या क्षणी ठरलं की आता विमानाने जायचं. त्यांचे वैयक्तिक चालक शामराव मडवे यांनीही हेच सांगितलं. ते म्हणाले की प्लॅन तर पूर्णपणे रस्त्याने जाण्याचा होता, पण बैठक खूप उशिरेपर्यंत चालल्यामुळे ऐनवेळी निर्णय बदलला. मुंबई ते बारामती साधारण 250 किलोमीटरचं अंतर. चार्टर विमानांसाठी हे अंतर म्हणजे अगदी रोजचंच. यात काहीही नवीन किंवा धोकादायक नव्हतं. 40-50 मिनिटात पूर्ण होणारा एक अगदी सामान्य प्रवास. आणि विमान चालवणारे पायलटही काही कमी अनुभवी नव्हते. पायलट इन कमांड होते कॅप्टन सुमित कपूर. तब्बल 15,000 तासांचा उड्डाणाचा अनुभव होता त्यांना. प्रचंड अनुभवी पायलट होते ते. त्यांच्यासोबत को पायलट म्हणून होत्या कॅप्टन शांभवी पाठक. त्यांनाही 10,500 तासांहून जास्त उड्डाणाचा अनुभव होता. म्हणजे एक गोष्ट स्पष्ट आहे, कॉकपिटमध्ये अनुभवाची काहीही कमी नव्हती. आणि म्हणूनच हा अपघात आणखीनच गूढ बनतो. सगळं काही सुरळीत होतं याचा आणखी एक पुरावा म्हणजे लँडिंगच्या अगदी काही मिनिटं आधीचा एक फोन कॉल. सकाळी 8:37 अजित पवारांनी त्यांचे पुतणे श्रीजित पवार यांना फोन केला होता. यावरून स्पष्ट होतं की तोपर्यंत विमानात सगळं काही ठीकठाक होतं. आणि या फोन कॉलनंतरच प्रवासाचा सर्वात महत्त्वाचा आणि तितकाच आव्हानात्मक टप्पा सुरू झाला. तो म्हणजे विमानाला लँड करण्याचा प्रयत्न. आता बघा, बारामतीचा जो रनवे आहे तो काही साधासुधा रनवे नाही. त्याला टेबल टॉप रनवे म्हणतात. याचा अर्थ तो एका उंच पठारावर किंवा डोंगरावर बनवलेला आहे आणि त्याच्या दोन्ही बाजूंना खोल दरी आहे. म्हणजे इथे लँडिंग करताना चुकीला अजिबात वाव नसतो. आणि नेमकी त्या दिवशी सकाळी परिस्थिती अजूनच बिकट होती. एकतर दाट धुकं होतं, त्यामुळे रनवे नीट दिसत नव्हता, आणि वरून तिथे ILS म्हणजे इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टमही नव्हती. त्यामुळे पायलट्सनी जो पहिला लँडिंगचा प्रयत्न सोडून दिला आणि विमान पुन्हा वर नेलं, तो निर्णय अगदी योग्य आणि सुरक्षित होता. पण सगळं गणित चुकलं ते दुसऱ्या प्रयत्नात. घड्याळात वेळ होती सकाळी 8:43. लँडिंगचा दुसरा प्रयत्न सुरू झाला. ठीक 57व्या सेकंदाला विमान CCTV फुटेजमध्ये दिसलं आणि त्यानंतर फक्त पुढच्या काही सेकंदांमध्ये विमान अचानक एका बाजूला झुकलं, पायलटचं नियंत्रण पूर्णपणे सुटलं आणि 8:44 आणि 7 सेकंदांनी धावपट्टीजवळ फक्त एक आगीचा लोळ दिसला. त्या स्फोटानंतर मागे उरली ती फक्त एक भयाण शांतता आणि अनेक प्रश्न ज्यांची उत्तरं अजूनही मिळालेली नाहीत. आता पाहूया या अपघाताच्या तपासाची दिशा काय आहे आणि त्याचे भावनिक पडसाद कसे उमटले. सुरुवातीला तज्ज्ञांनी एक शक्यता वर्तवली आहे, ती म्हणजे स्लो स्पीड स्टॉल. आता हे काय असतं? सोप्या भाषेत सांगायचं तर हे सायकल चालवण्यासारखं आहे. आपली सायकल खूपच हळू झाली की कशी ती डगमगते आणि तोल जाऊन पडते. अगदी तसंच विमानाचं होतं. लँडिंगच्या वेळी वेग खूप कमी झाला की पंखांना हवेचा जोर मिळत नाही आणि विमान खाली कोसळू शकतं. पण हो, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की हा फक्त एक प्राथमिक अंदाज आहे, अंतिम निष्कर्ष नाही. या अपघाताचं खरं कारण कुठे दडलंय?
तर ते आहे विमानाचा ब्लॅक बॉक्स आणि कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डरमध्ये. AIB म्हणजेच अपघात अन्वेषण ब्युरो आता याचा तपास करत आहे आणि त्यांचा अहवाल आल्यावरच सत्य समोर येईल. ह्या तांत्रिक गोष्टींच्या पलीकडे जाऊन पाहिलं तर या अपघातानं एक मोठी भावनिक पोकळी निर्माण केली. राजकीय मतभेद बाजूला सारून अख्खा देश हळहळला. आणि सर्वात दुःखद गोष्ट म्हणजे त्यांची ओळख पटवण्यासाठी त्यांच्या घड्याळासारख्या आणि कपड्यांसारख्या वैयक्तिक वस्तूंचा आधार घ्यावा लागला. ज्या बारामतीने त्यांना आपल्या घरातला माणूस मानलं त्या शहरावर तर एक खोल, सुन्न करणारी शांतता पसरली होती. शेवटी या घटनेचं वर्णन करणारं एक वाक्य अगदी समर्पक वाटतं. काही माणसं त्यांच्या पदापेक्षा खूप मोठी असतात. त्यांचं जाणं हे वादळासारखं नसतं. त्यांच्या जाण्याने आवाज होत नाही. मागे उरते ती फक्त एक खोल शांतता